हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेले आणि दारिद्र्य रेषेखाली असलेले आणि त्याचबरोबर या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणारे जे 20 ग्राहक आहेत यांच्यासाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना ही राबवण्यात येत आहे. आणि मित्रांनो, या योजनेअंतर्गत या ठिकाणी 95% सबसिडी सोलारवरती तुम्हाला देण्यात येणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सोलार योजनेची 95% सबसिडी कोणाकोणाला भेटणार आहे, याचा कोणाकोणाला फायदा घेता येणार आहे, याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचे, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती, संपूर्ण शासन निर्णय जो GR आलेला आहे तो संपूर्ण GR आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेले दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना राबवण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म विभाग यांच्याकडून आलेला हा शासन निर्णय. तर या शासन निर्णयामध्ये सविस्तर आपण माहिती या ठिकाणी बघूयात. तर आपण याचा जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी बघूयात. तर मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ वीज ग्राहकांना छतावरील सोलार ऊर्जा प्रकल्प प्रस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याचे, तसेच सोलार ऊर्जाद्वारे ऊर्जा निर्मिती, ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेली विजेच्या विक्रीमधून त्यांचं उत्पन्न अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सोलार ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे, अशी या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना म्हणजेच SMART या योजनेचा उद्देश आहे. आणि याकरिता शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक, तसेच ज्यांचा वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी, आता हे कोणाकोणाला भेटणार लक्षात घ्यायचंय, जे लोक या ठिकाणी 100 युनिटपेक्षा कमी वापरत असतील, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ ग्राहक असतील, अशा या ठिकाणी ग्राहकांना ही योजनेचा जो लाभ आहे तो या ठिकाणी मिळणार आहे. यामध्ये 1,54,622 वीज ग्राहक जे की 100 युनिटपेक्षा कमी वापरत आहेत, सुमारे 3,45,378 आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेले घरगुती वीज ग्राहक, असे एकूण 5 लाख घरगुती ग्राहकांना या ठिकाणी छतावरील सोलार ऊर्जा प्रणाली प्रस्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदानाव्यतिरिक्त अधिकाचे अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. या योजनेत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 330 कोटी व सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 325 कोटी इतकी रक्कमची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर योजना जी आहे मित्रांनो, ती या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. याचे उद्देश काय काय आहेत? दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ वीज ग्राहकांना सौर ऊर्जे माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे, छतावरील सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढवणे आणि स्थानिकांना रोजगाराची संधीचा व्यवसाय देणे, हे या जे योजना ह्याचे उद्देश आहे. तर मित्रांनो, कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी किती फीस जी आहे ती भरावी लागणार आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलोवॉट आधारभूत किमतीच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत प्रस्तावित अनुदानाचा हिस्सा खालीलप्रमाणे आहे. या ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील ग्राहक 100 युनिटपेक्षा कमी वापरत असतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतील, सर्वसाधारण घटकातील जे लोक असतील यांच्याकरिता शासनचा जो हिस्सा आहे तो या ठिकाणी 20% असेल, DRD वाल्यांसाठी 35% असेल, SC वाल्यांसाठी 30% असेल आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 30% असेल. तर आपण या ठिकाणी सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारभूत किंमत 50,000 इतकी गृहीत धरल्यास वीज ग्राहकाला शासनाचा जो हिस्सा आहे तो खालीलप्रमाणे या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी DRDतील ग्राहकांना या ठिकाणी 2500 रुपये भरायचे आहेत. राज्य शासनाचा हिस्सा जो आहे तो
17,500 इतका असणार आहे आणि केंद्र शासनाचा हिस्सा 30,000 असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 100 युनिट पेक्षा कमी वापरत असलेले आर्थिक दृष्ट्या दुर्बल या ठिकाणी सर्वसाधारणसाठी 10,000 रुपये भरायचे आहेत. राज्य शासनाचा हिस्सा आहे 10,000 असणार आहे आणि केंद्र शासनाचा हिस्सा 30,000 असणार आहे. अनुसूचित जातीसाठी 5,000 भरायचे आहेत. 15,000 राज्य शासनाचा हिस्सा असेल आणि केंद्र शासनाचा 30,000 हिस्सा आहे. त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी 5,000 भरायचे आहेत. 15,000 राज्य शासनाचा हिस्सा असेल आणि एकूण या ठिकाणी केंद्र शासनाचे हिस्सा आहे 30,000 आहे. तर अशा पद्धतीनं जी ही योजना आहे या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. जे एकूण आपल्या ठिकाणी 95% सबसिडी आहे ती या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील लोकांसाठी, त्याचबरोबर ग्राहकांसाठी, त्याचबरोबर या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तींसाठी आणि जे 100 युनिट कमी वापरत असतील असे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील ग्राहकांसाठी या ठिकाणी योजना जी आहे ती राबवण्यात येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, भेटूयात अशा नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.